हॅलो नमस्कार, मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडला आणि रनरअप आपल्याला मिळालेला आहे अभिजित सावंत. अभिजित दादा, कसे आहात सगळ्यात आधी? खूप मस्त, खूप मस्त. रनरअप ठरलेला आहेस तू. थोडी खंत वाटते, बिग बॉसची ट्रॉफी अशी होती, समोर होती आणि ती मिळाली नाही. थोडं वाईट वाटतं. हो, ऑफकोर्स ॲज अ प्लेयर एक फिलिंग असतेच की आपल्याला आपण जिंकायचं आहे, तर ते आपण जिंकलो नाही याबद्दल एक खंत नेहमीच राहील. पण आनंद पण आहे, कारण इथपर्यंत पोचू शकलो. हा गेम खूप कठीण गेम आहे. असा गेम हा माझ्यासाठी ॲज एक सिंगर कलाकार म्हणून माझ्यासाठी जास्त डिफिकल्ट गेम होता, आणि त्यामध्ये मी एवढ्या वरती पोचू शकलो, हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. डेफिनेटली. आणि ट्रॉफी तुमच्याच ग्रुपमध्ये आली आहे, मित्रालाच मिळाली ट्रॉफी, सूरजला मिळाली. किती खुश आहे सूरजसाठी? खूप. कारण मी नेहमी म्हणायचो की सूरजमध्ये खूप चांगल्या क्वालिटीज आहेत आणि तो डिझर्व करतो पुढे जाण्यासाठी. त्यामुळे त्यांनी ज्या काही गोष्टी अचीव केल्या आहेत ह्या घरात राहून, ते तो स्वतःच्या हिमतीवरती केल्यात, लोकांच्या प्रेमामुळे केल्यात, आणि तो असाच पुढे जावा ही माझी अपेक्षा आहे. आणि दादा, आम्ही जेव्हा गेम बघत होतो, सुरुवातीला तुमचा ग्रुप खूप जास्त स्ट्रॉंग होता. शेवटी आता जेव्हा येत होता तेव्हा असं वाटत होतं की अविश्वास दाखवत ते तुझ्यावरती. असं वाटलं तुलासुद्धा घरात जेव्हा तू होतास तेव्हा थोडा अविश्वास दाखवत होते ते? हो, अविश्वास तर तयार होतच होता, कारण ज्या वेळेला टीम बी संपत होती, म्हणजे लोक पॅडी दादापर्यंत ज्या 3-4 लोकांनीच आपले विचारच माझ्यावरती थोपण्याचा प्रयत्न करत होते, ते मला मान्य नव्हतं, आणि मी त्यामुळेच त्यांच्यापासून थोडासा लांब होत गेलो की तुम्ही माझ्यावरती तुमचे विचार थोपू नका. जर तुमचे विचार आहेत ना, तर माझेही विचार आहेत, आणि तेच एक प्रकारचं भांडण होतं. ज्या प्रकारे जान्हवी टीम एमधून बाहेर आली, तसंच मी त्यामधून वेगळं होत होतो, आणि ही एक फाईट होती दोघांमध्ये किंवा टीम बीमध्ये, तीच पुढे जाऊन त्यालाच अजून स्ट्रॉंग त्याच एक प्रकारचं बळ मिळत गेलं आणि टीम बीमध्ये फूट पडली. आणि निक्की आणि तुझी मैत्री आम्ही बघितली, त्याच्यामुळे सुद्धा कदाचित त्यांना इन्सिक्युरिटी फील होत होती असं वाटत होतं का? हो, निक्कीच्या फ्रेंडशिपमुळे त्यांना खूप मोठी इन्सिक्युरिटी वाटत होती. कारण आणि मला नेहमी असं वाटायचं की जर आपण एका ग्रुपचे मेंबर्स आहोत, एकमेकांना आपण समजू शकलो तर खूप बरं होईल. तुम्ही रूल नाही बांधू शकत की तू ह्या ग्रुपचा आहे मग त्या ग्रुपच्या मेंबरशी बोलू नको. माझी आणि तिची मैत्री ही मैत्री पुरतीच होती. आम्ही कधी गेम डिस्कस नाही केला किंवा कधी अशा गोष्टी डिस्कशनमध्ये नव्हत्या की अंकिता कशी वाईट आहे ते दाखवा, असं काही गोष्टी नव्हत्या. आमची एक प्युअर फ्रेंडशिप होती, पण त्या फ्रेंडशिपला टीम बीचे सदस्य समजू शकले नाही, आणि तेच टीम एचे सदस्यांबरोबर तोच प्रॉब्लेम होता की ते कधी त्या गोष्टीला समजू शकले नाही, आणि म्हणूनच हा जो एक वेगळेपण होता या शोमध्ये तो अशाच गोष्टींमुळे आला असं मला वाटतं. पण दादा, आता तीच फ्रेंडशिप जो तुमचा ग्रुप होता, ती फ्रेंडशिप आता तुम्हाला कंटिन्यू करायला आवडेल पुढे बाहेर, घराच्या बाहेर, की असं वाटतं की नाही आता फुल स्टॉप लावूयात? नाही, असं कारण काय, मी कोणत्याही रिलेशनला जाणून बुजून पुढे नेण्याचा प्रयत्न नाही करणार. जर नॅचरली ती फ्रेंडशिप राहिली तर आय वूड लव्ह टू हॅव दॅट फ्रेंडशिप इन माय फ्युचर, बट तेच नॅचरली गोष्टी प्रोसेस झाल्या पाहिजे, ना की मी आता प्रयत्न करेन कोणते त्या फ्रेंडशिपला पुढे नेण्याचा. दादा, आम्हाला अभिजित दादा तर आवडलाच, पण त्यासोबत आम्हाला अभिलाषासुद्धा आवडला. म्हणजे खूप कमाल पद्धतीने ते तुम्ही सादरीकरण केलं. ते कसं घडत गेलं पुढे? कारण की आम्ही बघितलं तर खूप नॅचरली बिग बॉस म्हणाले का नंतर का आत्ताच करूयात ना आपण. ते कसं झालं एक्झॅक्टली? मी ॲक्च्युली बिलकुल विचार केला नव्हता ह्या गोष्टी, पण एक मला नेहमी असं वाटतं की एक प्रत्येक माणसामध्ये एक थोडीशी बाई असली पाहिजे, आणि प्रत्येक बाईमध्ये थोडासा पुरुष पण असला पाहिजे. ही भावना माझ्यात नेहमी पहिल्यापासून असायची. त्यामुळे ज्या वेळेला बिग बॉस म्हणाले असं का नाही, त्यावेळी म्हटलं की आज जी आतमध्ये जी स्त्री आहे तिला येऊ दे बाहेर, बघ ती बघूया की काय होणार ते होऊ दे. तर ती आणि खूप सुंदर पद्धतीने आली. आय एम व्हेरी हॅपी की
जे जे रंग मला दाखवता आले या बिग बॉसच्या घरामध्ये ते सर्व पॉझिटिव्ह रंग होते, सगळ्यात चांगल्या पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट झाले. जेव्हा तू एंट्री दादा आता बिग बॉसचा प्रवास संपला आहे, एक गोष्ट जी बिग बॉसने तुला दिली आणि ती लाईफ लाँग तुझ्यासोबत राहील अशी कोणती गोष्ट आहे? खूपशा गोष्टी दिल्या. एक तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिली की कोणती गोष्ट उद्यावर ढकलू नका. ती तुम्हाला तेव्हाच करायची, तेव्हाच संपवायची, कारण दुसऱ्या दिवशी दुसरी गोष्ट आहे तयार. त्यामुळे पहिल्या दिवशी तुमची पहिली गोष्ट संपवा. ते एक गोष्ट कळली. आपण जे प्लॅन करतो ते प्लॅन नेहमी फसतात, ते फसू शकतात. ते फसल्यावरती त्यांच्यावरती रडत बसू नका, नवीन प्लॅन बनवा, नवीन गोष्टींवरती प्लॅन करा. तर अशा भरपूरशा गोष्टी ज्या बिग बॉसनी मला शिकवल्या आहेत. आता बिग बॉस मराठी केलंस, हिंदी करायला आवडेल? आम्हाला आवडेल तुला बघायला, खरंच ॲक्च्युली आम्हाला आवडेल. मराठीमध्ये ना एक सलीका आहे, एक आपलंपण आहे, आपलेपण आहे, एक आहे, एक भाषेचा एक खूप मजा आहे भाषेची. हिंदीमध्ये माहिती नाही मला, मी तसं देऊ शकेन की नाही. आणि एक इमोशन्स आहे, मराठीमध्ये खूप इमोशन आहेत. आपण इमोशनल लोक आहोत आणि त्या प्रकारे इमोशन्स येतात. हिंदीमध्ये आय डोंट नो मी मला पूर्णतःच गुंडाळून ठेवतील एवढं इमोशन्स मी दाखवायला लागलो शोमध्ये. तर त्यामुळे हिंदीपेक्षा मराठी वॉज हॅपी. मी मराठी केलं ते. आता बघू पुढे.